रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. कुशावरता करिता स्नान, कुशावरिता करिता स्नान, त्याच वैकुंठी रहान. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. विठ्ठल विठ्ठल. महायोग पीठे तिठे ब्रह्मरक्षम, परम पुंडरीकाय धातुर्मुनिम्ने सदानंद कीर्तन तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका, जयांचे केली स्मरण. पोय सकल विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वर, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं,
देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्णं वंदे जगद्गुरु शरण शरणजी हनुमंता शरण वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी कुशावरिता करता स्नान कुशावरिता करता स्नान त्याच वैकुंठी राहान दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत सेवेकरिताला घेतलेला अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराज देवाचे लढिवाळ भक्त ज्यांना देवाने आज्ञा करायला पाहिजे ते देवालाच आज्ञा करतात की दूध पे जेव माझ्याबरोबर देवाचं नामदेवराव बरोबर इतके संबंध होते की देव नामदेवराव म्हणत तसं देव करीत होते आणि हा नामदेवरावांनी आपल्यासाठी हा मानव देह आपल्यासाठी दिला आहे आणि त्या देहासाठी आपण काय काय केलं पाहिजे हा 4 चरणाचा अगदी सुटसुटीत सोपा सगळ्यांच्या पाठातला सगळ्यांच्या स्मरणातला असा अभंग आहे की आपण ह्या मानव देहासाठी जन्माला आलो तर मग वाचेने काय केलं पाहिजे डोळ्यांनी काय केलं पाहिजे पायाने काय केलं ह्या अभंगात सगळं सुटसुटीत आणि सोपं वर्णन आहे याला काय कीर्तनकारच पाहिजे ना असं नाही एवढा सोपा अभंग आहे कारण पहिल्या चरणात काय सांगतात वाचे म्हणता गंगा गंगा मग फक्त तोंडाने गंगेचं नाव घ्यायचं गंगा म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे आपण गंगा आहे म्हणूनच आपण तरलोय आपण म्हणतो प्रत्येकजण की अन्न वस्त्र आणि निवारा पाहिजे पण गंगा नसली पाणी नसलं तर आपण जगू शकणार नाही विठ्ठल म्हणून नामदेव महाराज आपल्याला काय सांगतात तिचं नाव घेतलं पाहिजे कुणाचं गंगेचं जसं आपण देवाचं संतांचं नाव घेतो तसं गंगेचं नाव घेतलंय तुकाराम महाराज तर म्हणतात कोणतं बी नाव घ्या की हेच घ्या तेच काय तुकाराम महाराजांचं काहीच नाही म्हणून तर वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापी आणि त्याने काय होतं नुसतं तोंडाने आपण म्हणलं तर आपली कळत न कळत कशी तरी कर्म करताना काय होतं पुण्यपाप निर्माण होतं मग ते पाप घालवण्यासाठी गंगेचं नाव घ्या असं नामदेव महाराज म्हणतात पहिल्या चरणात दुसऱ्या चरणात काय म्हणतात दृष्टी पडता ब्रह्मगिरी तुमच्या डोळ्यांनी जर ब्रह्मगिरी पाहिला तर त्याशी नाही यमपुरी म्हणजे यमपुरी का म्हणतात हो आपण तर काय म्हणतो वैकुंठ स्वर्ग कैलास ते यमपुरी का म्हणतात कारण आपल्या हातून जर पाप झालं तर यमपुरीत उतरावं लागतं नंतर वैकुंठात स्वर्गात जावं लागतं पण ते पाप जर घालून गेलो तर आपल्याला डायरेक्ट रस्ता स्वर्गाचा वैकुंठीचा आहे म्हणून ते काय म्हणतात तुम्ही डोळ्याने एवढंच करा दृष्टी पडता सांगितलंय बरं का बघा अभि नाही सांगितलं नुसती पडता फिरता अरे हा ब्रह्मगिरी दिसला बा की तुम्हाला मग किती सोपी साधनं सांगितलं तिसरं काय सांगितलंय कुशावरीचा करता स्नान तिथं कुशावरता क्षेत्र आहे तीर्थ आहे आणि त्या तीर्थात तुम्ही स्नान केलं कुशावर्त तीर्थ आहे कुणी तयार केलं ते आपण अभंगात पुढं पाहणार आहोत कुशावर्त कसं निर्माण झालं ब्रह्मगिरी कसा निर्माण झाला सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात सगळ्यात आपल्या नियोजित वेळेत आपण ते
पाहणार आहोत. मग त्या कुशावरता स्नान केलं की त्याचं वैकुंठी राहणं, मग त्याला काय करावं लागते, वैकुंठाला जागा मिळते. आपण कसं म्हणतो स्वर्गवासी झाला, वैकुंठवासी झाला, पण त्याला वैकुंठात जागा मिळते. जसे आपले तुकोबारा गेलेत वैकुंठात, तशी जागा मिळते. विठ्ठल विठ्ठल. नामा म्हणे परिक्रमा प्रदर्शन, प्रदक्षिणा. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. विठ्ठल. त्यांना सर्व परिक्रमा म्हणजे काय, आपण पंढरपूरची करतो सांगितल्या. परिक्रमा अनेक प्रकारच्या आहेत. नर्मदेची सुद्धा परिक्रमाची. आपण गंगेच्या बाबतीत विचार करतोय तर नर्मदेची सुद्धा काय आहे, परिक्रमा आहे. नामदेव महाराजांनी ब्रह्मगिरीची सुद्धा परिक्रमाची, पंढरपूरची परिक्रमा आहे. कुठल्याही सगळ्या तीर्थांची काय आहे, परिक्रमा आहे. गोवर्धनला गेलो आपण, वृंदावनला, तरी परिक्रमा आहे. ह्या परिक्रमा तुम्ही केल्या, पंढरपूरच्या वारीसुद्धा परिक्रमा येईल, तर त्याच्यामुळं जे करतात ते त्याच्या पुण्या नाही गणना. नामदेव महाराजांचं म्हणणं आहे, त्यांच्या पुण्याचं काय गणना मोजता येत नाही. विठ्ठल. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ झाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार महत्त्वाचा असतो आणि तो परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या भगवान चक्रेश्वराच्या दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आज 99 वर्ष झाली. 99 वर्ष आहे आणि 32वा अधिक मास सप्ताह आहे. 99 वर्ष म्हणजे पुढल्या वर्षी आपण शिवरात्रीला काय शतक महोत्सवात प्रवेश करत आहोत. शतक महोत्सव आपला साजरा होईल. 100 वर्ष होणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. फार मोठं पूर्वजांच्या आपल्या कोंडिबा डेरे असतील, वायकर असतील, सगळे जे पूर्वीचे जे महात्म्य असतील, आणि त्यांनी जो पहिला येवलेसे रोम लाविले द्वारी त्याचा वेलू गाला गगनावरी, त्याप्रमाणे हा वेल त्यांनी लावला आणि आत्तापर्यंत त्याला 99 वर्ष झाली. आणि हा 32वा अधिक मास सप्ताह आहे. आणि आमचंसुद्धा भाग्य असं की ह्या 32व्या सप्ताहामधील 5वी अधिक मासाची सेवा, म्हणजे सलग 5, मध्ये एक करोनाच्या काळात हे गेलं, नाही तर ही 6वी सेवा असते, पण ही 5वी सेवा आहे. आणि ही सगळे चक्रेश्वर कृपेने, आपल्या देवस्थान कृपेने, सर्व चाकण, बारावाड्या आणि पंचक्रोशीतील सगळ्या लोकांच्यामुळे, त्यांच्या मुळे, आणि सगळा जो आपले भाविक असतील, चक्रेश्वर असेल, बारावाड्या असेल, आणि त्यांच्या वतीनं मला आजपर्यंत न मागता मिळालेले आहे. जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही असं म्हण आहे. पण मागच्या गेल्या वर्षापासून आपल्या देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतला की पहिला गावच्या जे कीर्तनकार असतील चाकण बारावाड्या परिसरात, तर त्या कीर्तनकारांना पहिल्याने प्राधान्य द्यायचं. तर गेल्या वर्षी 5 अधिक मासात 5 जणांना प्राधान्य दिलं होतं. यावर्षी सरांनी मला सांगितलं की 12 लोकांना प्राधान्य दिले. आणि आपल्या ह्या सप्ताहात, महिनाभर सप्ताहात खेड तालुक्यातील गावांचे कीर्तनकार घेतलेत. क्वचित 2-3 बाहेरचे आहेत, नाही तर सर्व गावचेच आहेत. विठ्ठल. मी भगवान चक्रेश्वराला वंदन करून, शाण्यल्य ऋषींना वंदन करून, पांडुरंग परमात्मा यांना वंदन करून, माऊली जगद्गुरू तुकाराम महाराज, तुळजाभवानी देवी, या सर्वांना वंदन करून, माझ्या आईवडिलांना, गुरुला, आणि आज आपल्या सेवेसाठी जे आज उत्कृष्ट गायक झाले यांचं महाराजांचं, त्यामध्ये तुकाराम महाराज घाडगे, तुकाराम महाराज पांचा, शिवाजी महाराज जाधव, सगळी माझ्या समाजा पुढं धाडगे महाराज, माऊली महाराज, सगळे. आणि सगळ्यांच्या मला सगळ्यांकडे बघून मला दडपण येते, एवढे सगळे महाराज मंडळी पुढे आणि मी काय सांगणार आहे. या परमार्थात पडायची सुरुवातीची वेळ माझी, मी 33 वर्ष बजाज ऑटो कंपनीत काम केलेलं आहे. ह्या क्षेत्रातलं मला काही ज्ञान नव्हतं.
पण नाणेकरवाडी आणि प्रथम माझी पंढरीची परत ह्या मी अभंग सोडून अजिबात पुढं जाणार नाही. नामा म्हणे परिक्रमा प्रदक्षिणा. मी पहिली जर प्रदक्षिणा चाकणच्या 115 दिंडीत आमच्या शिवाजी महाराजांबरोबर घातली. त्यांची टाळ्या वाजवत सुरेश महाराज असतील, सुदाम महाराज असतील, या सर्वांच्या बरोबर माझी वारी आणि इकडं माऊली दाडगे महाराज, गोविंद महाराज, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. चोपदार दोन आता तर आमच्या वाडीचे चोपदार माझ्या मागे उभे आहेत. मला कसली भीतीच नाही. आणि दुसरी मस्त शूटिंगवाले सुद्धा आमच्या मेदनकरवाडीचे आहेत. हा साऊंड सिस्टीम चांगली आहे. आणि कृष्णा महाराज त्यांचा संचना आम्हाला काकड्यात बी महिनाभर मदत, कायमच मदत आहे त्यांची. सगळ्या गोष्टीला आहे. आमच्या गावचे बी बरीच लोक आज हजर आहेत. महत्त्वाचे आमचे कुरळीहून आमच्या आईच्या ठिकाणी आमची बहीण आलेली आहे, वात्सल्यलॉनची आमची बहीण, ती सुद्धा हजर आहेत. नाणेकरवाडीचे आमचे सगळे पाहुणे बिवणे सगळे मंडळी आमचे कीर्तनाला आहेत. कीर्तनाला सेवाला सुरू करतो. विठ्ठल आज आपण फक्त गंगेचं महत्त्व पाहतो. गंगा कुठून निर्माण झाली, गंगेला काय शाप होता. भगीरथामुळं गंगा आपल्या इथं खाली आली. आणि दुसरी गोष्ट, गंगेला शाप होता. भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे प्रथम खंडात की गंगेला शाप होता. आता तुम्हाला सर्व गंगा माहिती आहेत. आज आपण कालच्या त्या महाराजांनी आपल्याला भीमा आणि भामाच्या संगमाचं महत्त्व सांगितलं. मग गंगेचं महत्त्व आपण काल थोडं तरी ऐकलेलं आहे. आपण गंगा कोणची आहे, आता आज गंगा भागीरथी ऐकणार आहे, गोदावरी ऐकणार आहे. आता नर्मदा ऐकायला आपल्याला वेळ पुरणारच नाही, कारण ह्या दोन्हीचाच एवढ्या मोठ्या कथा आहेत, एवढं मोठं वर्णन आहे. भागवतात आहे, ह्याच्यात आहे, सगळ्या गोष्टीच आहे, रामायणात आहे. तर आपण एक एक स्टेप बाय स्टेप आपण प्रथम गंगेचं वर्णन करणार आहोत. ही गंगा म्हणजे भागीरथी आणि हिला काय शाप होता ह्याचं पाहणार आहोत. आणि ती कशी आली खाली स्वर्गातून कशी आणली गेली, पहिली कुठं होती. पहिलं या जगात काहीच नव्हतं, पण सगळ्यात काय असेल पहिलं तर गंगा होते. विठ्ठल पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य म्हणजे पहिलं काहीच नव्हतं, पण फक्त काय होती, गंगा होती. आणि गंगा कुठं होती हिचा शोध. तर महाबीज नावाचा राजा, नीट शांततेने चित्ताने ऐका, मला बी सांगता येईल आणि तुम्हाला बी ऐकता येईल. महाबीज नावाचा राजा महाभारतात होऊन गेला भागवतामध्ये. त्याचं वर्णन पहिल्या खंडात आले. तो पृथ्वी तलावर राहत होता आणि तो एवढा पुण्यवान होता, एवढी त्याची भक्ती होती. त्यावेळी ह्या सगळ्या अभंगाचं वर्णन हे सत्ययुगामधलं आहे, त्रेतायुगामधलं आहे. याला किती वर्ष झाले असेल बघा. 4 युगातलं पहिल्या युगातलं या अभंगाचं संपूर्ण वर्णन आहे. तर महाबीज राजा होऊन गेला आणि तो महाबीज राजा स्वर्गात बी जायचा. स्वर्गात एक दिवस ब्रह्मदेवाची सभा भरली होती आणि त्या ब्रह्मदेवाच्या सभेला हा महाबीज राजा गेला होता आणि त्या सभेला गंगा सुद्धा हजर होती. तुम्ही म्हणणार कुणी महाबीज राजा आणि तो कसा स्वर्गात जात होता, तर तुम्हाला आपलं एक रामायणातलं उदाहरण देतो. दशरथ राजा युद्ध करायला इंद्राच्या मदतीला, देवांच्या मदतीला स्वर्गात गेला होता. म्हणजे हे त्रेतायुगातलीच गोष्ट. म्हणजे त्यावेळी स्वर्गात जाता येत होतं. दशरथ राजा इंद्राच्या मदतीला गेला. तिथं शंभासूर राक्षस होता आणि त्या शंभासूर राक्षसाबरोबर फार मोठं युद्ध झालं, इतकं की तो देवांना ऐकायच तयार नाही. शंभासूर राक्षस देवांना ऐकायला तयार नाही. मग इंद्राने काय डोकं चालवलं की अजिंक्य कोण आहे मृत्यू लोकात, कोण राजा आहे, तर दशरथ राजा अजिंक्य. दशरथ राजा कधीच पराजय झाला नव्हता. सगळ्या गोष्टीत दशरथ राजाला विजय मिळाले होते प्रत्येक लढाईत. मग दशरथ राजाला त्यांनी काय केलं, पाचारण करायला ठरवलं स्वर्गात. दशरथ राजाला बोलू आपल्याला मदतीला. आणि मग मी अद्भुत रामायणातली गोष्ट सांगतोय आणि त्याला आपला चाकणचा बी संबंध आहे. विठ्ठल
मदतीला युद्धाला या, तुम्ही स्वर्गात या. दशरथ राजाने होकार दिला. दशरथ राजाने आपल्या सारथ्याला सांगितलं, आपलं त्या रथाचं सर्व्हिसिंग कर, आईल पाणी कर, घोडे बिडे चांगले घे, आणि आपल्या तिन्ही राण्यांना बोलावलं, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयींना. आपण मी कोणती गोष्ट सांगायची म्हणल्यावर पहिली घरात सांगून मग कोणत्याही कार्याला जातो. त्याप्रमाणे दशरथ राजाने तिन्ही ह्यांना राण्यांना बोलावलं आणि सांगितलं, मी युद्धावर चालू आहे, स्वर्गात चाललो आहे. हां, मी आता मला किती दिवस परत यायला लागेल आणि काय ते माहीत नाही. तर त्यावेळी काही म्हणले मला बी यायचं युद्धात, तुमच्याबरोबर मला यायचं. आणि दशरथ राजा म्हणले, आजपर्यंत कोणत्याही राजाने त्याची पत्नी काय कधी बरोबर युद्धात नेली नव्हती, आणि तू कशाला येते. आता कैकेयीचा तर तुम्हाला सगळं माहिती आहे, हट्ट कसा असतो. कैकेयी कशी होती, हां, ती म्हणली मला यायचं. म्हणलं दशरथ राजाचं काय चालणार आहे. दशरथ राजाने तिला होकार दिला, कारण तिने उदाहरणच दिलं. म्हणली ज्यावेळे महिषासुराला मारला पार्वतीने, त्यावेळे शंकर तिच्या जवळच होते. ज्यावेळे मणी आणि मल्लाला मारला, म्हाळसा आणि खंडेराय बरोबर होते. मग मी तुमच्या बरोबर आले तर काय होईल विठ्ठल. कैकेयी निघाली. कारण कैकेयीबद्दल मी 3 गोष्टी सांगतो तुम्हाला. कैकेयी ह्या अद्भुत रामायणामध्ये सगळं कैकेयीचं वर्णन आहे. याला अद्भुत रामायण मिळेल त्यांनी त्याचं वाचा. कैकेयी कशी होती. कैकेयी युद्धात निपुण होती. तिला युद्ध पारंगत, तिला चांगलं युद्धात लढता येत होतं. दुसरी गोष्ट, ती रथ चालवण्यात सारथीला चांगली होती. आणि तिसरी गोष्ट, कैकेयीची तिला भविष्य कळत होतं. कसं, नुसतं आपल्याला तरी भविष्य कळतं, कैकेयीला 100 वर्षात पुढं काय आहे ते दिसत होतं. एवढं कैकेयीमध्ये सामर्थ्य. पुढं 100 वर्षात काय आहे ते नुसतं ऐकून नाही, तिला बघून सांगता येत होतं. आणि तिला माहिती होतं दशरथ राजाला ह्या शंभासूर राक्षसापासून काय आहे, धोका आहे, आणि म्हणून आपल्याला त्याच्याबरोबर जायलाच पाहिजे दशरथ राजाबरोबर. म्हणून कैकेयी दशरथ राजाबरोबर निघाली. आणि दशरथ राजा, सारथी आणि कैकेयी तिघजण स्वर्गात जायला निघाले. युद्ध चालू झालं, स्वर्गात युद्ध चालू आहे. युद्ध चालू झाल्यानंतर इंद्र त्यांच्या बरोबर आहे, दुसरे देव बी युद्धाला आहे, पण तो शंभासूर राक्षस काय त्यांना ऐकायला तयार नाही. आणि दशरथ राजा बी त्या शंभासूर राक्षसाला ऐकायला तयार नाही. त्या शंभासूर राक्षसाच्या लक्षात आलं, जोपर्यंत दशरथ राजाच्या हातात बाण आहे आणि तोपर्यंत धनुष्य आहे, तोपर्यंत दशरथ राजा आपल्याला काय आवरणार नाही. तर आपण काय केलं पाहिजे, काहीतरी गनिमी गावाने त्याच्या संग लढलं पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं की ठरवलं की पहिला आपण याचा सारथी मारू. कुणाचा, दशरथ राजाच्या घोड्याचा रथाचा सारथी मारू. सारथ्याला बाण मारला, आणि सारथ्याला बाण मारल्यानंतर सारथी पडला खाली. पडल्यानंतर कैकेयी हा रथ चालवण्यात पारंगत होती. कैकेयीने लगेच उठलं. ते कारण त्याचा असं विचार होता की सारथी पडला की घोडे सायरावायला धावतील, इकडं तिकडं की दशरथ राजाच्या हातातलं धनुष्यबाण इकडं तिकडं होईल, किंवा पाठ मला दिसली की मला बाण मारता येईल. पण तेच त्यांचं काय सक्सेस झालं नाही. कैकेयी उठले, लगेच लगाम हातात घेतला आणि रथ चालवला. युद्ध चालू झालं. आता त्याच्या लक्षात आलं कुणाच्या, की शंभासूर राक्षसाला. आता दुसरं काहीतरी इलाज केला पाहिजे. मी सगळ्यात शॉर्टमध्ये कटमध्ये सांगत चालतो. आणि मग त्यांनी काय केलं आपण ऐकून या. आता काल बी महाराजांनी सांगितलं, ऐकलं ना तुम्ही का हो, की काही स्वर्गात युद्ध झालं, आणि मग ते रथ आला, आणि मग कैकेयीने हात घातला, हां, आणि मग ते रथात चाक काय पडून नाही दिलं. आणि मग तो अद्भुत रामायणात असं वर्णन आहे त्याचं, की ज्यावेळी तो स्वर्गात युद्ध चालू होतं आणि ते युद्ध खाली आलं, ह्या पृथ्वी तलावर युद्ध आलं परत तिथलं. आणि त्यावेळी सारथी मारल्याबरोबर इंद्राने काय केलं की ताबडतोब लगेच दुसरा सारथी रथावर लगेच दिला. दशरथ राजाच्या रथावर दुसरा सारथी दिला. आणि सारथी दिल्याबरोबर परत युद्ध झालं, आणि ते युद्ध खाली आलं. खाली आल्यानंतर त्यांनी काय ठरवलं की आता आपण आहे ना बाण मारायचा असा मारायचा की त्यात, आता आपण शेतकरी वर्गातली लोक आहे सर्व, ग्रामीण भागातली. आजपर्यंत तुम्ही कोणत्या बैलगाडीचा, कोणत्या गाड्याचा रथ मोडल्याला पाहिला, एक काना मोडल्याला पाहिला का? आणि काना मोडला तर कुठून मोडतो, जी आखरी असते ना,
त्या आखरीपासून कणा म्हणतो. मग जर काही काहीने हात घातला तर तिला कणाच धराया होता का? विठ्ठल असा हात घालून धराया कणाच नव्हता ना आखरीपासून. एक तो मोडत नाही. आणि दशरथ राजाने ज्यावेळी रथ स्वर्गात युद्धाला नेला सगळं आयलिंग आणि आपण बी कुठं प्रवासात गेलो की गाडी बिडी व्यवस्थित करून का तसंच जातो का तशा प्रकारे गेले ना, त्यामुळं हे केलं नाही. मग त्यांनी त्यावेळी काय केलं, त्या शंभासुराने बाण मारताना ती चाकाच्या बाहेर कुणी असती का काय म्हणते, कुणीच म्हणता ना आपण सगळे, कुणी जी असती त्या कुणीला बाण मारला आणि ती कुणी जी उडाली ती भयंकर लांब पडली. आणि हे कैकेयीने पाहिलं त्या रथाच्या बाहेर काहीतरी एखादा अर्धा फूट आकाश असतोच ना. कैकेयीने असा बाहेरून हात धरला आणि ते युद्ध 27 दिवस चाललं. 27 दिवस चालल्यानंतर युद्ध संपलं. शंभासुराला मारला आणि मग दशरथ राजाने पाहिलं मागं वळून, अरे कैकेयीने हात धरलाय, आपले प्राण कैकेयीने 2 वेळा वाचवले, म्हणून आपण कैकेयीला 2 वेळा वरदान दिलं पाहिजे. विठ्ठल मग कैकेयीने पाहिल्यानंतर दशरथ राजा खुश झाला. कैकेयीला म्हणला 2 वर माग. हा मला माझं प्राण तू 2 वेळा वाचवले. कैकेयी म्हणलं मी 2च मागणार आहे. कारण कैकेयीला काय समजत होतं, भविष्य समजत, 100 वर्षाचं पुढं काय होणार आहे कैकेयीला समजत होतं. कैकेयी म्हणले मग माग ना. म्हणले आत्ता नाही, मी ते वर कधी मागणार आहे की मी आता त्याची एवढी करणार आहे. आणि मला ज्यावेळी माझ्या मुलाबाळांना लागेल, आता आपले लोक कशी एवढी करतात पोरांसाठी कायसाठी आणि पुढं कामाला येईल, तशी म्हणले मी एवढी करून ठेवते आणि मग त्यावेळी मागन. विठ्ठल पण ते त्यावेळी 2 जण रथातून खाली उतरले आणि त्या रथ पुढं गेल्यानंतर ते चाक काय आलं, फिरून पडलं आणि ते आपल्या नगरीत, एकचक्री नगरीत पडलं आणि आपल्या भगवान चक्रेश्वरला चक्रेश्वर भगवान म्हणणार. असा हा इतिहास आहे. अशा प्रकारे रामायणात, त्या अद्भुत रामायणात त्याचं वर्णन आहे. आपण भाग्यवान आहोत, आपला चक्रेश्वर भगवान आपल्या इथं पांडव बी येऊन गेले आपल्या गावाला, त्याला भयंकर मोठं महत्त्व आहे. अशा प्रकारे रामाचं मग त्यावेळी पुढं काय रामायण घडले हे तर सगळ्यांना माहितीच आहे. विठ्ठल मी अभंगापासून बाजूला गेलो नाही. स्वर्गात जायचं, महाबीज राजा स्वर्गात होता आणि त्याच्या पुढं गंगासुद्धा होती आणि सभा चालली. या बाजूला समजा गंगा, इकडं महाबीज राजा बसलाय, इकडं वर सगळे देव बसलेत, ब्रह्मदेव बसलाय आणि चालला. आणि त्या सभेत मोठा वारा आला, सोसायटीचा वारा आल्यानंतर गंगेच्या जो तोंडावर पदर होता किंवा छातीवर ह्याच्यावर पदर होता तो उडाल्यानंतर समोर महाबीज राजा बसला होता. महाबीज राजा बसलेला असल्यानंतर त्यांचं लक्ष गेलं, एकमेकाची नजरानजर झाली, थोडं प्रेम भाव दोघात निर्माण झाला आणि हे ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं, अरे इथं सभा चालली, इथं पुण्यनगरी, ह्या पुण्यनगरीत हे असं काय चाललंय. हां, न सांगायचा तुम्हाला येते अंतर, न सांगताच तुम्हाला या गोष्टी देवाला कळतात. मग ब्रह्मदेवाने लगेच त्यांना शाप दिला की तुम्ही ही जागा या प्रेम प्रकरणाची ह्याची नाही आहे, तुम्ही मृत्यूलोकात जा आणि तुम्हाला मृत्यूलोकात त्या करायला मिळत. मग पुढं काय झालं, हा महाबीज राजा शंतनू म्हणून जन्माला आला आणि गंगा आणि शंतनू तुम्हाला माहिती आहे. सर्व एवढ्या नद्या आहेत. आता मी माता भगिनींना विचारतो की किती नद्या आहेत, आणि ह्या जेवढ्या नद्या आहेत त्यात एकच कुमारिका आहे. कोणती कुमारिका आहे सांगा मला. नर्मदा कुमारिका आहे. आणि बाकीच्या ज्या आहेत त्या सगळ्या म्हणजे आपण म्हणायचं लागणं. आणि त्यांना नावं कोणाची येतो, सगळ्या माता भगिनींची नावं आहे. विठ्ठल गंगा काय करते, आपल्या देशाला गंगाने काय केलंय, सुजलाम सुफलाम केलंय. अन्नधान्य आपल्याला पूर्वीचा आपल्याच लहानपणाचा आठवा, आपल्याला लाल मिलो खायला लागला, आपल्याला सडका गहू अमेरिकेतून यायचा. आज आहे का आपल्याला फुकट धान्य मिळतंय. विठ्ठल
एक कृपा आहे गंगेची कृपा. आणि ती त्यांनी गंगेने जे आपल्याला दिलं आणि ते शिजवून घालण्याची कृपा कोणाची आहे? आपल्या माता भगिनींची आहे. पुढं शंतनू राजा. मग गंगेला किती पुत्र झाले सांगा मला? 8 पुत्र झाले गंगेला. आणि तिने 7ही पुत्र काय केले? पाण्यात सोडले. आणि एक फक्त पुत्र कोणता? त्याचं नाव सांगा. भीष्माचार्य. आणि भीष्माचार्यांनी पुढं, आता तुम्हाला पुढचं तर इतिहास माहितीच आहे. त्या शंतनू राजाने परत मग मत्स्यगंगा आणि सरस्वती बरोबर विवाह केला. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की मी ब्रह्मचारी राहीन, आपल्याला त्याच्याकडं काय जायची जरूर नाही. विठ्ठल एवढंच सांगायचं की गंगेमुळं महाभारत झालं. भीष्माचार्य नसते तर महाभारत झालं असतं का? भीष्माचार्यांमुळं महाभारत झालं. कैकेयीमुळं रामायण झालं. अशा प्रकारे गंगेला त्यावेळी हे आला. आणि गंगा स्वर्गातून कशी आली? गंगा कुठं होती नेमकी? तर आपल्याला माहिती आहे हा अधिक मास आहे. आणि हा अधिक मास निर्माण कोणामुळं झाला? तर भक्त प्रल्हादासाठी नरसिंह अवतार देवाला घ्यावा लागला. आणि नरसिंह अवतार घेतल्यानंतर भक्त प्रल्हादाचं तारण केलं. आणि पुढं भक्त प्रल्हाद कोण झाले की भक्त प्रल्हाद नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराज भक्त प्रल्हाद आहेत. नामदेव महाराजांनी ह्या युगात 4 अवतार केले. चौयुगाचा नामदेव महाराज 4 युगात देवाबरोबर होते. म्हणजे भक्त प्रल्हाद सुद्धा नामदेव महाराज होते. आणि तुकाराम महाराज सुद्धा भक्त प्रल्हाद होते. म्हणजे हे 4 युगात आपल्याला नाम म्हणून हा अधिक मास सोहळा आपला चालू आहे. दुसरं गोष्ट नामदेव महाराजांबद्दल सांगायचं म्हणजे नामदेव महाराज हे ह्या वारकरी संप्रदायातले मेन होते. नामदेव महाराजांचा अभंग म्हणजे थोडक्यात नामदेव महाराजांचं सुद्धा वर्णन केलं पाहिजे. ही जी गादी आहे नारदाची गादी म्हणलं जातं भागवतात. ही गादी नारदाची समजली जाते आणि नारदाची आहेच. कारण ह्या गादीवर काय जे बोलायचं आहे ते आपल्या मनातलं काय सांगायचं नाही. जे सत्य आहे, प्रमाणाला धरून आहे, पुराणांना धरून आहे, ते तिथं सांगायचं असतं. विठ्ठल विठ्ठल. पण ही जी कीर्तनाची गादी आहे, हे कीर्तनाचं हे नामदेव महाराजांनी आपल्याला दिलं. कारण दक्षाचा शाप होता, प्रजापती दक्ष होता, ह्या नारदांना शाप होता की तू 1 घडीपेक्षा जास्त वेळ एक जागेवर थांबू शकत नाही. आता 1 घडी म्हणजे किती? 28 मिनटं. आपलं इंग्रजांचा परिणाम सोडून द्या, तास मिनिट. पण आपण जे म्हणतो निमिष पडी काय असं जे नाही मी त्यात तर ते जे आहे 1 घडी घटिका घडी, तर ती घडी फक्त 28 मिनटाची होती. मग 28 मिनटात आपलं हे कीर्तन हे ते ऐकायला जमल का? किंवा नारद काय एक जागेवर 28 मिनटानंतर त्यांना थांबता येत नव्हतं. मग आपला टाळकरी विनेकरी सगळे काय आपल्याला घेऊन त्यांच्या मागं फिरता आले नसते. मग ही गादी आपल्याला कुणी कीर्तनाची आपला हा 99 सप्ताह हा झालाय कोणामुळं? तर नामदेव महाराजामुळं. विठ्ठल आपल्या लोकसंस्थेने सुद्धा दंड घालून दिले. माझे भक्त गाते नारदा
देवाचं नामस्मरण करतात तिथं नारद येतात. आणि हे पूर्वीपासून जो दंडक दिला की कीर्तनकारांनी उभं राहून फेटा बांधून कीर्तन करायचं, टाळकरांनी उभं राहून टाळ म्हणायचे, विनेकरांनी उभं राहून हे करायचं, आणि पखवाजवाल्यांनी सुद्धा उभं राहून हे करायचं. नामदेव महाराजांच्या काळाचं झालं, आपल्या नाही. विठ्ठल माऊलींच्या काळात सांगतो, माऊलींच्या काळात हे श्रोते मंडळी जे होते ना त्यांना सुद्धा उभं राहून कीर्तन हे करायला लागायचं. श्रोते मंडळींना सुद्धा त्यावेळी उभं राहून हे करायला लागायचं. मग 15व्या शतकात एकनाथ महाराज आले, आणि एकनाथ महाराज आल्यानंतर अरे म्हणजे हे श्रोते मंडळी बी उभे, आपल्याला ठीक आहे जे कीर्तनकार जे टाळकरे विनेकरे आहेत यांना उभं राहून ठीक आहे, पण श्रोते मंडळींना उभं राहून थांबतील का 2 तास? कोण 2 तास नाही, निघून जातील. हां, मग त्यांना बसायची परवानगी दिली. किती चांगलं झालं बरं, बसायची परवानगी दिल्यामुळं झोपाया मिळते, झुलाया मिळते, पायी पसराया मिळते. आणि मागं जो बसतो ना त्याला फोन येतो, अरे संपलं का, मोडलं का, पार तुकड्या झाले, ये जेवायला. विठ्ठल हे नामदेव महाराजांचे काय नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन पुढे कीर्तन करायचे. कुंडलिका पुढं उभे राहायचे, कीर्तन चालू राहायचं ना. असे नामदेव बारांनी अनेक आपला सगळा वारकरी संप्रदाय अनेक राज्यात हे केला. शॉर्टमध्ये सांगतो. आणि ज्यावेळी माऊलींनी समाधी घेतली, आणि समाधी घेतल्यानंतर आळंदीहून नामदेव महाराज पंढरपूरला निघाले. पंढरपूरला निघाले तर त्यांना इतकं दुःख झालं. प्रत्येक ठिकाणी आपण जसं वारीत गेलो की इथं फुगडी खेळली होती, इथं बरोबर जेवलो होतो, इथं असे कीर्तन झालं, इथं असं प्रवचन झालं, हे नामदेव महाराजांना माऊलींची आठवण व्हायची. आणि अशा आठवण झाल्यानंतर नामदेव महाराजांना इतके अश्रू अनावर व्हायचे, नको वाटायचं. पंढरपुरात कसे तरी गेले आणि वाळवंटात जाऊन बसले. देवाला म्हणले, माऊली समाधीस्थ आल्यापासून मला काय करमतच नाही, मला इथं राहावशी वाटत नाही. मग नामदेव महाराजांनी काय केलं बरं का, की देवाची पण देव म्हणजे असं कर, तू बाहेर फिरायला फिरून ये. मग नामदेव 5 राज्यात गेले, कर्नाटक, आंध्र, इकडं तिकडं, पार पंजाबपर्यंत गेले नामदेव महाराज. आणि पंजाबपर्यंत गेल्यानंतर नामदेव महाराजांनी आपला भागवत धर्माचा हा वारकरी कीर्तनाचा प्रचार तिथपर्यंत पडावा. लोकांना ज्या काय मनात कल्पना आहे, शंका आहे, त्याचं निरसन करणं हे नामदेव महाराज करत होते. आपल्या ह्या संप्रदायामध्ये 2च कीर्तनकार असे होऊन गेले, नामदेव महाराज आणि गाडगेबाबा. नामदेव महाराज सुद्धा प्रत्येक 5 भाषा शिकले आणि 5 भाषात कीर्तन केलं नामदेव महाराज. ज्यावेळी प्रत्येक गावात जायचं, आता आपले कशी आहे, हांडवेला जाहिरात आहे, अमक्या महाराजांचं कीर्तन तमक्या यायचं, तसं त्यावेळी नव्हतं. नामदेव महाराज प्रत्येक घरोघरी जायचं, तिथं जायचं, त्यांना सांगायचं आज संध्याकाळी मंदिरात कीर्तन आहे, आज मंडपात कीर्तन आहे, कुठंतरी अशा प्रकारे तिथं. आणि मग तिथं यायची लोकांनी कीर्तन ऐकायची. आणि एक दिवस आता गाडगे महाराज बी तसं सांगायचे, प्रत्येकाला घरी जाऊन सांगायचे. गाडगे महाराजांचा प्रसंग, एक धामणगाव आहे विदर्भात, तिथं एक रेल्वे स्टेशनला एक असा गाडगे महाराजांचा एक अनुभव कोरलेला आहे. तो अनुभव थोडक्यात सांगतो मी. असा अनुभव आहे की गाडगे महाराजांचं कीर्तन समजा आज चक्रेश्वरला ठरलं,
आपल्याला माहिती आहे, अरे गाडगे महाराजांचं कीर्तन आहे, चला गाडगे महाराजांचं कीर्तन आहे, चला. मग तसं त्या गावात तिथं गाडगे महाराज यायला म्हणलं, लोक फुल कीर्तनाला आली. गाडगे महाराज कसे येतील, आता कीर्तनकार गाडीत येतो, काय येतो, अशा पद्धतीत रुबाबात येईल ना. हां, ते सकाळचे झाले गावात. त्या तिथं जे दामण गावाला कोरल्यालं ते वर्णन सांगतं, मी माझ्या मनाचं काय सांगत. आणि ते काय, त्यांच्या हातात एक फुटकं मडकं राहायचं आणि एक झाडू राहायचा, आणि तो झाडू ते सकाळचे झाले गावात आणि बसले गाव झाडीत. अख्खं गाव गाडगे महाराजांनी झाडलं. आणि लोकांनी काय विचार केला, गाडगे महाराज माहीतच नाही तर कसं काय. मग त्यांनी दिवसभर त्यांना वाटलं पंचायतीने नगर परिषदेने लावला असेल त्याला झाडू घ्यायला, आणि ते करीत असेल. आणि संध्याकाळची वेळ झाली, कीर्तनाला आपल्याला 7ला यायचो. मग एक बाई अशी, तिने घाई कुलूप लावायला गेली घरापाशी, गाडगे महाराज तिथंच गाडीत होते. आणि ती कुलूप लावताना, अरे म्हणजे आपल्याला आता भूक लागली आणि आपल्याला आता कीर्तनाला जायचे. हां, गाडगे महाराज म्हणजे कीर्तन करायला जायचे, भूक लागली. त्या बाईला म्हणले, थांबाव बाई, मला जरा भूक लागली. मडकं ते पुढं केलं, झाडू का केलं मारला आणि पुढं केलं. आणि म्हणले, काय बाबा तुझी घाई, मला कीर्तनाला जायचे गाडग्या बाबांच्या, आणि तुला काय भुकाची घाई. विठ्ठल गाडगे महाराज म्हणजे, मी गेल्याशिवाय कीर्तनच नाही होणार ना. हां, म्हणजे असा कोण तू लागून गेलाय, इथं भीक मागतोय तिथं. आणि अरे म्हणलं, मीच गाडगे महाराज आहे. विठ्ठल असे नामदेव महाराज, गाडगे महाराज पूर्वी असे संत होते. असे संत होऊन गेले. नामदेव महाराजांनी किती विचार करून ह्या त्रेतायुगातला, सत्ययुगातला हा अभंग आपल्या पुढं मांडलाय. हा, आणि ही गंगा कशी आली, तर गंगा पहिली कुठं होती, तर ह्या भक्त प्रल्हादाच्या वंशामध्ये बळीराजा जन्माला आला. बळीराजाने नर्मदेच्या काठी एक यज्ञ केला, मोठा यज्ञ केला. आणि त्या यज्ञामध्ये की बळीराजा किती दान शिरत होता, जसा कर्णदान शिरत तसा असं. आता देवांना, बळीराजाचं सगळ्यांवर राज्य होतं, देवांवर सुद्धा सत्ता बळीराजाची होती. सगळीकडं बळीराजाचं राज्य होतं. मग बळीराजाकडून आपल्याला राज्य हिसकून घ्यायचं म्हणलं तर देवानी ज्यावेळी भक्त प्रल्हादाला वचन दिलं होतं की तुझ्या वंशातला कुणी जरी पुढं राक्षस जरी जन्माला आला तरी मी त्याच्याबरोबर युद्ध करणार नाही, त्याला मारणार नाही. आता युद्ध तर करायचं नाही बळीराजाकडं, आणि देवांना तर राज्य परत पाहिजे होतं. देवांचं राज्य बळीराजाकडं होतं. मग काय करायचं, तर बळीराजाने यज्ञ नर्मदेच्या काठी चालू होता. देवाने ती संधी हे केली आणि बटूचा अवतार घेतला. बटूचा अवतार, वामन अवतार घेतला आणि भिक्षा मागायला तिथं दारात आले, बळीच्या दारात आले, जिथं यज्ञ चालू होता तिथं आले आणि दान मागायला सुरुवात केली. तेवढंच राक्षसांचे गुरु कोण, शुक्राचार्य आले ताबडतोब तिथं. अरे 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 म्हणजे हा ब्रह्मांडाचा नायक तुझ्या दारात भिक्षा मागायला आलाय, ए बळी देऊ नको, काय सगळं तो काय आपल्याकडून लुबाडून घेईल. आता बळीला किती आनंद झाला माहिती आहे का, ब्रह्मांडाचा नायक आपल्या दारात आणि भिक्षा मागायला, एवढं मोठं आपलं भाग्य. काय बळीला मनापासून तर चांगलं वाटलं. मग शुक्राचार्य म्हणतो, बघा काय द्यायचं नाही बरं का, मी सांगतोय. आणि त्यावेळी काय आलं, आता कुठलाही यज्ञ असो, पूजा असो, तर प्रत्येकाची पत्नी जवळ असते. बळीची पत्नी तिथं होती आणि बळीच्या पत्नीने काय केलं, ती ह्या गुरु शिष्याचा संवाद ऐकते आणि तो संवाद ऐकता ऐकता बळीच्या पत्नीला इतका आनंद झाला, अरे ब्रह्मांडाचा नायक आपल्यापाशी आलाय, त्याचे पाय आपल्या तिथं दरवाजात. आणि अशी संधी कुणाला आहे का, बळीच्या तिथं एक कलश होता पाण्याने भरला आणि त्या कलशाने काय केलं, तिने त्या देवाच्या पायावर वचला. बळीराजाच्या पत्नीने बटूच्या पायावर, वामन अवतार असल्या देवाच्या पायावर. आणि बळी म्हणतोय, देवा माग, तुला काय पाहिजे ते. हां, तर पाय धुतल्याबरोबर असं शास्त्र सांगतं की पत्नीने पाय धुवायचे असतात. कुणी संत आला, महात्मा आला, कुणी आला की त्या पत्नीने त्याचे पाय धुवायचे आणि त्याचा जो पती असेल त्याने ते पाय पुसायचे आणि मग तिने पूजा करायची, असं शास्त्र सांगतं. आपल्याकडं काय करते, बाया माणूसच पाणी ते स्त्री वाटतात आणि त्याच त्या पदराने पुसतात. तो पदर किती ठिकाणी फिरलेला असतो, बाळाच्या तोंडापर्यंत गेला असतो, जेवायच्या वेळी भांडी पुसाय वापरला असतो. शास्त्र असं सांगतं की कुठल्याही वस्त्रात देवाला काही अर्पण करू नका. काही तुम्ही समजा फुलझाडे तिथं गेले आणि वाट्यात फुलं घेता, पण ती देवाला अर्पण करायची नसतात. विठ्ठल देवाला आपल्या अंगात वस्त्रातल्या याच्यात काही
काम नाही. तसं तुम्ही ताट घ्या, पदक घ्या, त्याच्यात अर्पण करा. बळीराजाने त्या पत्नीने पायावर पाणी ओतलं बळीरावाने आणि म्हणले माग आता लगेच. आणि शुक्राचार्य म्हणतो अरे मी काय सांगतोय, अरे तो काय बटून आहे, तो तुला फसवाय आलाय गोसावी, नाशिकला नव्हता का म्हणले आल्या एक. हां, ते सीतामाईला त्यांना फसवलं का नाही त्यांनी, असे रूप धारण करून येतात, तू त्याला फसू नको. बळीराजाच्या मनातून अंतकरणातून हे झालं होतं. बळीराजाला म्हणला सोड, मला 3 पावलं जमीन पाहिजे. बळीराम म्हणलं देतो आणि संकल्प सोड. आता शुक्राचार्यांना माहिती आहे की हा काय आता संकल्प सोडल्याशिवाय राहणार. झारी घेतली आणि झारीतून पाणी सोडायला गेला बळीराजा. पण तो शुक्राचार्य काय पुढं बसला, झारीच्या तोंडापाशी बसला आणि तो काय पाणी पडायला तयार नाही. मग शुक्राचार्यांनी काय केलं, दर्भ घेतला, हे बळीने एक दर्भ घेतला आणि त्याच्यातून शुक्राचार्यांचा काय आला, डोळा फुटला आणि ते पाणी फुटलं. चुका आंधळा केला. पृथ्वीवर ठेवला, अख्खी पृथ्वी व्यापली. दुसरा पाईप स्वर्गात ठेवला. आपण गंगेबद्दल सांगतोय, पायी स्वर्गात ठेवला. स्वर्गात ठेवलं, स्वर्ग अख्खा व्यापला. स्वर्गात कोण आहे? ब्रह्मदेव स्वर्गात आहे. कैलासात कोण आहे? भगवान शंकर कैलासात आहे. वैकुंठात कोण आहे? भगवान विष्णू वैकुंठात आहे. तो पायी कुणाच्या पुढे गेला? ब्रह्मदेवाच्या पुढे गेला. स्वर्गातला पायी कुणाच्या पुढे गेला? ब्रह्मदेवाच्या पुढे गेला. अरे ब्रह्मदेव असा बसलाय, त्याच्या पुढं तो पायी मोठा आला. अरे पायी कुणाची? अरे हे तर आपल्या पित्याचे पायी आहेत. काय भाग्य आहे ते. तिकडं आपण नाही तर स्वर्गात ते वैकुंठात, आणि कधी त्यांची पूजा करायला मिळत नाही. ब्रह्मदेवाला इतका आनंद झाला. ब्रह्मदेवाने काय केलं की ते त्याच्याजवळ कमंडलू होतंच. ब्रह्मदेवाला काय वेदमंत्र स्वतःच म्हणता येत होतं, तिथीची जरूर नाही, काय नाही. ब्रह्मदेव कसा, त्याने लगेच ते तिथलं तीर्थ, त्याच्या कमंडलूतलं तीर्थ घेतलं आणि भगवान त्या बटूच्या पायावर काय केलं? पाण्यावर पूजा केली. त्याची पूजा केल्यानंतर त्याचे कमंडलूतलं पाणी त्याच्या व्हायचं टाकलं पायावर, आणि त्या पायातून काय करायला लागली? गंगा व्हायला लागली. विठ्ठल ती गंगा पुढं तिथं वाहत आली आणि थांबली. थांबल्यानंतर इकडं दुसरा एक असा प्रसंग घडला होता सरगर राजाचा. त्याचा 100वा यज्ञ पूर्ण करायचा होता. अश्वमेघ यज्ञ चाला होता त्याचा, आणि 100वा, जसं आता प्रभू रामचंद्रांनी सीतामाई घालवल्यानंतर अश्वमेघ यज्ञ केला. त्याला घोड्याला हे ताम्रपट लावलं आणि जे राज्य जिंकू द्यायचं. आता हा सरगर राजाला 100वा, आपला कसा आता शतक महोत्सव, तसा 100वा यज्ञ पूर्ण झाला की स्वर्गातलं राज्य मिळणार होतं. मग स्वर्गातलं राज्य मिळायचं आहे, तर मग त्यांनी तो रथ हे सोडला आणि तो घोडा सोडला. आता इंद्राचं राज्य जाणार म्हणल्यावर मी लई धावतं सांगतो बरं का. इंद्राचं राज्य हे होणार म्हणल्यावर काय आलं की
इंद्राचं राज्य जाईल म्हणून इंद्राने तो घोडा चोरला आणि तो नेऊन पुढं बांधला गंगासागरला. तिथं कोण मध्ये कपिलमुनीच्या समोर नेऊन बांधला. आणि कपिलमुनीच्या समोर नेऊन बांधल्यावर कपिलमुनी तपस्वी आपलं ध्यानस्थ बसलेलं आहे. सर्गराजाला ते आणि ते 60,000 पुत्र जे सर्गराजाचे होते ते गंगासागरला आले आणि त्यांनी पाहिलं अरे ह्या महाराजांनी आपण आलो तर डोळे मिटून घेतले, तपश्चर्या चालू केली, ह्यानीच आपला घोडा चोरून आणलाय. त्याच्या समोरच आहे, जिथं माल सापडतो तिथं चोर ठरवला जातो. त्याप्रमाणे त्यांनी तिथं आलं आणि सर्गरचे ते 60,000 पुत्र तिथं आले आणि त्या 60,000 पुत्रांनी त्या कपिलमुनींना त्रास द्यायला सुरू केलं. कपिलमुनींनी नुसते डोळे उघडले आणि डोळ्यांनी त्यांच्या कामाला ते सगळे भस्म होऊन पडले. विठ्ठल मग तिथं सर्गर आले राजा आणि त्यांनी पाहिलं आपल्या वंशांचा पार नायनाट झाला आहे. मग त्या कपिलमुनींना विचारलं काय करायला पाहिजे. कपिलमुनी म्हणले तुम्ही ज्यावेळेस स्वर्गातून गंगा इथं आणाल, गंगा आणली की तुझे 60,000 पुत्र जिवंत होईल. मग भगीरथाने पुढं 3 पिढ्या भगीरथाने हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि मग ती गंगा खाली आली. गंगा म्हणजे मी यायचं कसं, माझा वेग काय साधा आहे का. साधं उदाहरण आपलं मोटर 3 हातपावरचं मोटर बँड काढलं तर खड्डा पाडते. गंगा स्वर्गातून यायची. मग शंकराची आराधना केली परत कुणी भगीरथाने शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले आणि मग शंकरांना सांगितलं की तुम्ही ती गंगा जी येणार आहे वरून भगवंताच्या पायापासून निघालेली ती तुम्ही ती काय करा, स्लो करा, धारण करा, ती धारण करा. आता त्यांच्या अनेक वर्षाच्या तपश्चर्या बटा होत्या. त्या बटांमध्ये काय केलं आणि त्यावेळी आधीच ह्याचा यज्ञ झाला, हे झालं होतं, समुद्र मंथन झालं होतं आणि विष घेतलेलं होतं शंकरांनी. शंकरांना त्याची जरूरत होती. विठ्ठल त्या जटामध्ये धारण केली. हां, गंगा त्याच्यात जटामध्ये धारण केली आणि त्यावेळी ती पुढं केली. आपण 4 धामला जातो तर गंगोत्री आहे का, गंगोत्री पाशी केली. गंगोत्रीपती भगवान शंकर आणि भगीरथ आणि गंगा हे आले. आता त्यावेळेला आले तर गंगेला सांगितलं कसं आहे. आता त्यावेळे भगवान शंकरांनी काय केलं, त्रिशूळ डमरू घेतलं आणि तिथं नृत्य करायला सुरुवात केली आणि त्याच्यात 3रा तिथं आला. विठ्ठल तिसरा कोण आला, अरे म्हणले इथं काहीला जाऊन गेले पुढं, मी पार मुंडकं चिरून देतोय त्याला आणि तो कुणाला वरदान करायला गेला. मग तो रावण तिथं आला. विठ्ठल रावण तिथं आल्यानंतर जसं डमरू वाजला, आता इथं कसं पाकवाद वाजवलं महाराज लोक आपलं गायन करतात, हां तसं डमरूतून जे शब्द निघतात तर त्याप्रमाणे ते काय ना हे केलं. शिवस्तोत्र तयार झालं, शिवतांडव. हां शिवतांडव ते स्तोत्र तयार झालं. आपण म्हणजे काय विठ्ठल विठ्ठल ही गंगा भगवंताच्या शंकराच्या आपल्या चक्रेश्वर महाराजांच्या जटामध्ये आली. तिचे किती ओघ झाले. आता आपल्या माता भगिनीला माहिती आहे की आपण जर सणावाराला आपण डोक्यावरून पाणी घेतलं तर किती डोक्यातून धारा लागतात. तशा 7 धारा शंकराच्या डोक्यातून निर्माण झाल्या. त्या 7 धारामध्ये एक गोदावरी, एक भागीरथी, एक मंदाकिनी, एक अलकनंदा, एक जान्हवी, एक अशा अनेक अशा एवढ्या आपल्या गंगेपासूनच गंगा निर्माण झाल्या. विठ्ठल पुढं भगीरथ चाललाय. भगीरथाला म्हणजे रथ घेऊन पुढं चल, मी तुझ्या मागे येते. गंगा म्हणले. आता भगीरथ रथ घेऊन पुढं चाललाय, गंगा मागून येते. पुढं खडकाळ प्रदेश लागला. खडकाळ प्रदेश लागल्यावर रथाचं चाक नाही दिसलं हो. गंगेने कुठं जायचं, गंगा तिथंच थांबली. भगीरथ पुढं गेला. पुढं गेल्यावर परत मागं आला. अरे म्हणले तू का ना आली गंगेला. म्हणले तू चाक नाही येतो. हे खडकाळ प्रदेश कुठं जे आपले प्रभू रामचंद्र गेले तो नावाडी काय त्या तो प्रदेश लागला. केवट प्रदेश लागला. गंगेचा तो केवट प्रदेश खडकाळ तर तिथं लागला. केवट प्रदेश लागल्यावर म्हणजे असं कर, आता इथं काय चाक उठणार नाही, तू शंख वाजवीत चल, मी तुझ्या मागं येते. कारण जायचं कुठं होतं, गंगासागरला जायचं कुठं होतं, त्याचा उद्धार करायला गंगासागरला जायचं होतं.
मग त्या शंखवाजवीत भगीरथ राजा पुढं चाललाय आणि गंगा त्याच्या मागं चालली. चालता चालता पुढं एक असा तन्मूर ऋषींचा आश्रम लागला. तो आश्रम तन्मूर ऋषींचा लागल्यानंतर तिथं अशी सांजा आरती संध्याकाळची अशी वेळ होती आणि त्यांना सांजा आरती घ्यायची होती. सगळेच शंख वाजत होते. रथ गेला पुढं निघून. आता गंगा काय तिथं शंखवादन तिकडं चालली होती आणि मग तिथं वळाली गंगा. वळाल्यावर ते सारख्या साधूंच्या झोपड्यात तरंगायला लागल्या. ते हां ते तन्नूर ऋषी होते ना, त्यांनी पाहिलं अरे गंगा इथं आपल्या दारात आली. हां आणि आपले सगळे पळालेच शंख टाकून बा. आणि मग त्यांनी काय केलं, आता हे काय करायचं. मग त्यांनी वंजळ केली, गंगेला प्रार्थना केली आणि अख्खी गंगा वंजळीत पिली. अख्खी गंगा. भगीरथ राजा परत आला मागं. काय येईना. अरे म्हणले महाराज तुमच्यासाठी नाही आणली, तुम्हाला पिण्यासाठी नाही आणली. मग आमची गंगा आम्हाला द्या, आम्हाला तिकडं आमचे उद्धार करायचा आहे. मग ते म्हणले आता दे. मी कुठं काय होतं, इथं सगळ्यांचा नाश झाला असता, सगळे मरले असते त्या बुडून. तर त्यामुळं मी वजळीत पेलोय. पण आता द्यायची कशी हा प्रश्न आहे बा. कशी द्यायची महाराज, गाडगे महाराज कशी गंगा द्यायची. हां तर मग तोंडावाटं जर दिली हां अशुद्ध होईल ना. हां लघवी वाटं दिली तरी अशुद्ध होईल. मग द्यायची कशी. मग त्यांनी काय केलं, मांडी कापली आणि त्या मांडीतून गंगा दिली. विठ्ठल तिथं गंगेला जान्हवी नाव पडलं. गंगेला जी अनेक नावं पडली, जान्हवी नाव पडलं. मग तिथून पुढं जान्हवी परत गंगा झाली. आणि मग ती भगीरथाने तिथं नेल्यावर सगळे भगीरथाचे सगळे जे वंशज जीवन झाले. इकडं जे दानवीर त्या चंद्र ऋषींच्या तिथं होते ते म्हणजे आम्हाला याचा काहीच फायदा नाही आला. गंगा आली बी गेली बी. ते ऋषींनी सांगितलं तुमचं तिचं नाव घ्या फक्त, तुम्हाला ते उद्धार होईल. गंगेचं नाव घेतलं की सगळी पापं जातात. गंगेचा माग आपण किती मोठा इतिहास पाहिला. आता आपण थोडक्यात गोदावरीचा, कारण अभंग सगळा कुठला आहे तर त्र्यंबकेश्वरचा आहे. सगळा त्र्यंबकेश्वरच्या प्रदक्षिणासुद्धा त्र्यंबकेश्वरची आहे, कुशावर्त बी तिथंच आहे. आणि तिथली गोदावरी कशी निर्माण झाली हां, आणि तिथं कोणते ऋषी राहत होते याचा आपण थोडक्यात अभंगाचा हे होणार आहोत. ब्रह्मदेवाने काय आता आपलं सगळं पहिलं झालं, पूर्वी काहीच नव्हतं. ब्रह्मदेवाने मनाने हे सगळे पुत्र निर्माण केले होते, नारद आमरेशी बाकीचे ऋषी पण आले, पण मनाने बनवले, काय माणसापासून नाही झाले. पण त्यांना एक वाटले की आपण एक
कन्यारत्न तयार करू. आणि त्या ब्रह्मदेव, त्याला काय माती लागते का पाहता याला ते तयार करायला, त्याने ब्रह्मदेवाने एक अशी सुंदर कन्या निर्माण केली. इतकी सुंदर केली की जगात तिच्यासारखी सुंदर नव्हती. आणि मग सुंदर असल्यावर कुणी मागणी करणार. इंद्रदेवाने तिला मागणी घातली. तिचं नाव खाली यांनी काय ठेवलं, अहिल्या ठेवलं. कुणी ब्रह्मदेवाने. आणि सुंदर आणि इंद्राने मागणी घातली. अरे ब्रह्मदेव म्हणला, तू कशासाठी आला? तुला कधी बोलावल्यावर तू लवकर येत नाही. जसं एखादा पुढारी आपण 10 वेळा जा, त्याच्याकडं तो कधी येत नाही. आणि जेव्हा ते उभा राहील तेव्हा आपल्याकडं बळच येतो पळत. तशा प्रकारे इंद्रदेव खाली आला हां, आणि म्हणायला लागला, मला ही देऊन टाक. म्हणजे अरे तुझं लग्न झालं आहे, तुला मुलं आहेत हां, आणि तुला एवढी सुंदर कन्या कशी काय देऊ माझी? नाही मी देणार नाही. आता सगळ्या कथा सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणला मी याचा भोग घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण? इंद्र म्हणला. आणि इंद्र निघून गेला. मग ब्रह्मदेवाने काय केलं, तिला बऱ्याच दिवस याच्यानंतर आपल्याला कसं पंढरपूरला किंवा तीर्थयात्रेला जायचं तर आपण आपली जर मुलं कोण किंवा असते ते कुणाकडे तरी ठेवून जातो. आता ब्रह्मदेवाला वाटलं हे रत्न कुणाजवळ ठेवायचं. तिथंवर गौतम ऋषी राहत होते. आणि त्या गौतम ऋषींना ते जंगलात राहत होते, तिथं कुणी नव्हतं. मग ब्रह्मदेवाला वाटलं की हा माणूस योग्य आहे, आपला अहिल्याला आपण इथं ठेवू. आणि मग त्यांनी काय केलं, कुबेराला बोलावलं आणि 2 झोपड्या तयार करून घेतल्या. आणि त्या दोन्ही झोपड्यात त्यांना ठेवलं. ब्रह्मदेव तिथंच जो गिरी आहे त्र्यंबकेश्वरचा त्याच्यावर तपश्चर्या करायला गेले. आणि तपश्चर्या करीत 12 वर्ष तपश्चर्या केली. 12 वर्षांनी आले तरी गौतमांनी अहिल्याचा चांगला सांभाळ केला होता. अजिबात तिच्याकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहिलं नव्हतं. मग त्यांनी सांगितलं हा हिच्यासाठी गौतमच योग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. गौतमाचं अहिल्याचं लग्न झालं. त्यांना 2 मुलं झाली, एक मुलगी आणि एक मुलगा. नावं सांगा बरं मला त्यांची, कुणी येतात? गौतमांना 2 मुले, गौतम आणि शतानंदजी. शतानंदजी कोण आहे का माहिती? ते जनक राजाचे पुत्र. हां, ते गौतमाचे पुत्र, अहिल्याचे पुत्र. आणि दुसरी एक मुलगी झाली. त्या मुलीचं नाव अंजना, हनुमंतरायचे आहे. ही 2 पुत्र कोणाची आहेत तर गौतम आणि अहिल्याची आहेत. मग गौतम ते शतानंदजी जनकाकडे गेले आणि या अंजनाचा विवाह त्या पर्वतावर केसरीनंदनच्या संग झाला. अशा प्रकारे हे त्यांच्यापासून निर्माण झाले. आणि तो मग अशा ठिकाणी हे 2 महात्मे निर्माण झाले चांगली. अंजनी पुत्र आपला हनुमान मिळाला अंजनीमुळं. आणि ब्रह्मदेवाने तिथं जी तपश्चर्या केली त्या अभंगाच्या दुसऱ्याच्या दृष्टी अशा प्रकारे पुढं ब्रह्मगिरीमध्ये काय काय आहे, त्र्यंबकेश्वरला काय काय आहे. तर त्र्यंबकेश्वरला हा
हा कुशावर्त आहे. कुशावर्त कसं निर्माण झालं? कुशावर्ताला की गौतमांनी काय केलं, तिथं दुष्काळ पडला. आता पुढं आईल्याला शाप मिळाला, काही सांगत नाही बसत. आईल्याला शाप मिळाला आणि शाप मिळाल्यानंतर गौतम ऋषी एकटेच राहिले. मग एकटेच राहिल्यानंतर तिथं पाणी चिमणीला पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती आली डोंगरावर, ब्रह्मगिरीवर. मग आता काय करायचं? मग त्यांनी वरुण देवाची आराधना केली. फास्ट म्हणजे सांगतो, आपल्या वेळेतच संपवणार आहे. विठ्ठल विठ्ठल. मग त्यांनी वरुण देवाची प्रार्थना केली. वरुण देव लगेच, पूर्वी कसं होतं, 12 वर्ष तपश्चर्या प्रार्थना केली की कोणता मग तो भस्मासूर असो नाही तर रावण असो, लगेच त्याला देव प्रसन्न व्हायचा. 12 वर्षाच्या तपश्चर्या. आपल्या तर किती वर्ष तपश्चर्या झाली विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्यांनी वरुण देवाची आराधना केली. वरुण देव लगेच समोर उभा राहिला. लगेच म्हणजे माग काय मागायचं? म्हणजे अरे इथं चिमणी प्यायला म्हणला, मला तुझं इंद्राचं वाकडे, मला पाऊस पाडता येणार नाही. मला पाऊस पाडता येणार नाही मला. अरे म्हणजे मी कुठं पाऊस मागतोय? मी पाणी मागतोय. पाण्याचा देव आहे ना, वरुण देव कोणच आहे? पाण्याचा आहे. मी पाणी मागतोय. मग म्हणजे असं कर, तुला जेवढा खड्डा घेता येईल ना, गौतमांना सांगितलं, जेवढा खड्डा घेता येईल तो खाल खड्डा घे. हां, आणि तिथं काय पूजा कर. पूजा केलं की मी खालून प्रगट होईल. आता त्यावेळी त्यांनी त्यांच्या सामर्थ्याने जेवढा खड्डा घ्यायचा तेवढा घेतला आणि तिथं पूजा केली. आता पूजा करायला सुद्धा पाणी नव्हतं. ते दारभानी काय केलं? ती पूजा केली. दारभानी पूजा केल्यानंतर ते वरुणदेव प्रगट झाले आणि वरुणदेव अख्खं कुशावर्त भरलं, अख्खं कुशावर्त पाण्याने ते. आणि त्या कुशावर्तात जर स्नान केलं तर त्याला Come on.
शतक मसाल सारखे हार पडले विठ्ठल विठ्ठल. शतक महोत्सवच आपला चालू आहे आता. वर्ष म्हणजे काय आहे विठ्ठल. शेवटच्या चरणात सांगितलंय नामदेव महाराजांनी, साक्षात उदाहरण सांगणार मी आणि आपली सेवा संपवणार. जास्त वेळ घेणारच नाही. 9च्या आतच संपवणार. विठ्ठल विठ्ठल. आळंदीत एक महान तपस्वी होऊन गेले दत्तानंद महाराज. त्यांनी आम्ही त्यांच्याबरोबर पायी वारी केली पंढरपूरची. रामकृष्ण हरी दिंडी आळंदीपासून पंढरपुरात पावला गणित रामकृष्ण हरी अशा महात्म्याबरोबर ते आपल्या जुन्नरच्या ओतूरचे होते आणि ते दंडास्वामी होते. दंडास्वामी म्हणजे त्याच्या हातात दंडा राहतो. आपल्या भारतात फक्त 100 होते आणि त्यांचा आश्रम बी आळंदीत आहे. रामकृष्ण हरी पंढरपुरात सुद्धा आहे. आणि त्यांनी आपल्याला नर्मदा परिक्रमेमध्ये त्यांना जो अनुभव आला तो आम्हाला दिंडीत वारीत स्वतः सांगितला की मला जो अनुभव आला तो मी तुम्हाला सांगतो. तर आपल्या चोपदारांनी सुद्धा पायी 2 नर्मदा परिक्रमा केल्यात. टाळ्या वाजवा. अहो त्याच्याही पेक्षा ह्याची कैलास मानस सरोवरची परिक्रमा यांनी केली. केवढं मोठं. आणि असा परिक्रमा करणारा माझ्या मागं उभा आहे. मग मला काय विठ्ठल. मी माझा मोठेपणा सांगत नाही. त्या महात्म्यांचं तुम्हाला सांगतो. मी नर्मदा परिक्रमा केली पण मी पायी नाही केली. मी गाडीने केली. मी जे केले जे सत्य आहे ते सांगायला काय हरकत नाही. आपलं पायाने आपण पायाने केली आणि आपली कॅपॅसिटी नाही. पायी परिक्रमा करायची आपली कॅपॅसिटी नाही. मी छोट्या मोठ्या परिक्रमा केल्यात. भंडारा डोंगराची केली,
गोरावड्याची केली, ह्याची भामचंद्राची केली, वृंदावनची केली, अशा नैमिषारण्याची केली. ह्या पायी परिक्रमा केल्यात. विठ्ठल त्या आमच्या गुरु महाराजांचा एक अनुभव सांगतो. त्यांच्याबरोबर पायी तुम्हाला तर माहितीच होते, आळंदीतले दत्तानंद महाराज. त्यांची माऊलींच्या मागे 4 किलोमीटर दिंडी राहायची आणि रामकृष्ण हरी म्हणत चालायची. आपल्या जेवढ्यांच्या दिंडी आहेत त्या सगळ्या लोकांना माहिती होतं रामकृष्ण हरी दिंडी. आणि त्या रामकृष्ण हरी दिंडीत आम्ही गेलो महाराज. आणि गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की नाणेकरवाडीची आमची म्हणजे आमचा ग्रुप म्हणजे नाणेकरवाडीचा नाणेकरवाडीचा ग्रुप. आणि मग आम्ही सगळे जायचे त्यांच्या दिंडीत. मग ते म्हणले तुम्ही जर एवढे 20-25 जण एकाच दिंडीत माझ्या येत आहे, तुम्ही तुकाराम महाराजांच्या बाजूने नामदिंडी का काढत नाही? म्हणून नाणेकरवाडीतून तुकाराम महाराजांची रामकृष्ण हरी नामदिंडी काढली. विठ्ठल ती त्यांच्या आदेशाप्रमाणे काढली. आणि मग ते एकदा परिक्रमाला गेले. नर्मदा परिक्रमाला कोण? दत्तानंद महाराज आणि त्यांचा एक शिष्य. आता या मोठे महाराज काही जास्त लोक घेऊन जात नाही, तर त्यांच्या संग एक शिष्य त्यांनी नेला. आणि ते काय जंगल लागतं ना म्हणतात कोणतं, ज्यांनी परिक्रमा केली त्यांनी चुरपाणी जंगलात गेले. आणि रात्र झाली, एक झाडाखाली झोपले. नर्मदेची अशी नर्मदा आणि एका झाडाखाली झोपले. झोपल्यानंतर त्यांचा नियम होता, रोज पहाटे 5:30-6ला उठायचं. जरा उजेड झाला की परत पुढं चालायचं. आणि असे आता गुरु महाराज म्हणले असे इकडे बाजूला, शिष्य जरा लांब झोपतो, अशाप्रमाणे ते लांब झोपले. आणि पहाटे 5-5:30 वाजून गेले. रोज शिष्य लवकर उठणारा, आज का उठला नाही? आणि आत्म्यामध्ये त्याचं नाव भागवत होतं. त्यांनी सगळं सांगितलेलं मी सांगतो, माझ्या मनाचं इथं काही सांगत नाही. भागवत होता काय नाणेकर महाराज आहेत आमच्याबरोबर, त्यांनी बी परिक्रमात त्यांनी ऐकलेलं आहे, सांगितलेलं महाराजांनी. त्यांनी सांगितलं भागवत. बरं भागवत तू उठत का नाही? अरे आपल्याला वेळ होईना, आपल्याला मोठं अंतर कापायचं आहे आज. हां, भागवत उठायच तयार नाही. अरे का उठत नाही म्हणजे? आणि एवढ्या हाका मारा. आता गुरु म्हणले होते, त्याचं शिष्य पूर्वीचे लगेच ऐकायचे आणि नुसता आवाज घ्यायच्या आतच येवायचे ना. हा उठत का नाही? मग जवळ जाऊन पाहिलं त्यांनी. जवळ जाऊन पाहिलं तर त्या तोंडात फेस चाललाय, त्याला सर्प जाऊन झाला होता. आता म्हणजे काय करायचं? नर्मदेला प्रार्थना केली. नर्मदेच्या काठी गेले. तिथे नर्मदा ही एकच अशी नदी आहे की ती भक्ताचं रक्षण करते. नर्मदाची जर तुम्ही तीर्थयात्रा केली, नर्मदाला आपल्या दुसऱ्या तीर्थयात्रांना पैसे लागतात, पण नर्मदाच्या काठी आपल्याला राहायला पैसे लागत नाही, खायला पैसे नाही, कायला लागत नाही. दुसऱ्या तीर्थयात्रा केल्याचं त्याला पैसे लागतात. अशी नर्मदा ती भक्ताचं हे करते. मग त्यांनी गेलं, तिची प्रार्थना केली, ओंजळीत पाणी आणलं आणि त्याच्या तोंडात ओतलं. दत्तानंद महाराजांनी सांगितलं, त्याच्या तोंडात ओतल्यावर तो 5 मिनिटात उठून बसला. विठ्ठल नर्मदा परिक्रमा जे केले त्यांच्याकडून अजून माहिती तुम्हाला कधी बी मिळेल. मला अनेक प्रकारच्या माहिती आम्ही केली. आम्हाला सुद्धा गाडीतून एक अनुभव आला होता, पण आता सांगायला आपल्याकडं वेळ नाही. आपल्याला आज आमच्या मेदनकरवाडीतून, बालाजीनगरमधून, अनेक ठिकाणून, आमच्या कुरळून आमची बहीण ही भाचे, हे आमच्या नाणेकरवाडीतून बरीच लोक, आणि आपल्या पंचक्रोशीतली लोक भरपूर संख्येने, माझ्या खडाच्या वाडीची सुद्धा लोक आहेत. अनेक ठिकाणची लोक आपल्या कीर्तनाला आलेत. मी सर्वांना वंदन करतो. भगवान चक्रेश्वराला वंदन करतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांना वंदन करतो. आणि ह्या आपल्या देवस्थान ट्रस्टचे लाख आभार का मानतो की त्यांनी गावच्या लोकांना, परंपराला, कीर्तनाला चान्स दिला म्हणून. विठ्ठल माऊलींचा 750वा जन्म सोहळा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठगमन सोहळा आहे. आणि माझा सुद्धा आहे ना 75वा अमृत सोहळा आहे. माझं भाग्य समजतो मी की मला आज याच्यात आमदार साहेबांशी मागच बोलणं, मला म्हणले तुमचा तर अमृत महोत्सव आहे. विठ्ठल अशा प्रकारे मला जशी चक्रेश्वर महाराजांनी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी हे सांगण्याचा प्रयत्न केला. महाराज लोकांनी मला भरपूर चांगली साथ दिली. आणि कृष्ण महाराजचा काय विचारायचं नको, आम्ही पहिल्यापासूनच बरोबर आमच्या इथं पंढरपूरला पायी पाकवाट घेऊन आमच्या बरोबर नाणेकरवाडी दिंडीत असतात. विठ्ठल
गुरुला वंदन करून ही सेवेला इथे धन्यवाद महाराज. श्री चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण, समस्त ग्रामस्थ चाकण आणि बारावाड्यांसह सर्व आयोजनाने हा अखंड हरिनाम पुरुषोत्तम अधिक मास कीर्तन सोहळा शतकाकडे वाटचाल करीत असलेला 32वा अधिक मास कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना या सप्त्याचे पूर्णपणे संस्थापक हरिभक्तपरायण कोंडाजी बाबा डेरे, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण साधूबाबा वायकर, हरिभक्तपरायण नारायण हरी वाघ यांच्या प्रेरणेने हा चालू असलेला हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आजच्या 14व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीतीलच हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज मेदनकरवाडी यांची संपन्न झालेली आहे. आणि या कीर्तनासाठी अन्न प्रसादासाठी जे देणगीदार जे आहेत त्यामध्ये श्री रामदास आबा धनवटे, जिल्हा प्रमुख शिवसेना, त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन राजगुरुनगर अर्बन सहकारी बँक रुपये 25,000, त्याचप्रमाणे कैलासवासी शंकर नामदेव खेडकर यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर खेडकर रुपये 15,000, कैलासवासी सौ सुमन पांडुरंग शिरसाट यांच्या स्मरणार्थ श्री पांडुरंग रंगनाथ शिरसाट सर यांच्या वतीने 11,000 आणि त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ मेदनकरवाडी सर्व गावाच्या वतीने त्यांच्या वतीने 30,540 रुपये या पंक्तीसाठी प्राप्त झालेले आहेत. तर रामदास आबा धनवटे